बालभारतीच्या पाठ्यपुस्तकाचा एक त्याचा समीक्षक आहे. आता पहिलीचं पुस्तक आलं होतं आणि 8वी 9वी 10वीच्या मराठीच्या पुस्तकाचा लेखक आहे. अभ्यास म्हणजे हा दुग्धशेतकरी आहे वाऱ्या म्हणायला काय हरकत नाही. आणि आता जो त्रैमासिक आम्ही दिलं त्या राज्याचं गेले 43 वर्षांमध्ये काढतो तो अंक आपल्याला भेट दिलेला आहे. खूप त्याच्यामध्ये आपल्या मराठी भाषेला जो दर्जा आता दिलेला आहे तो दर्जा आपल्या भाषेचा तो दर्जा का दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे. नुसत्या ग्रामीण भागात म्हटलं जातं मराठी भाषा अभियान अरे दर्जा मिळाले का मिळालं, शाकुंतल नाटक का वाचलं गेलं कटेनं, काव्य कोणती आपली आहे, कोणते कवी होते, कोणते साहित्य आणि त्याने आपल्या मराठी भाषेत किती सौंदर्य काव्याच्या रूपातून साहित्याच्या रूपाने मांडलेलं आहे हे सगळं त्या अंकात दिलेलं आहे. त्या चिटणीस साहेबांचं काल त्यांनी मला 15 अंक मागून घेतले. एक वैशिष्ट्य आहे चिटणीस साहेब म्हणजे हे डायनॅमिक पर्सनॅलिटी आम्ही म्हणतो सर्व समावेशक दृष्टिकोन. त्यांनी हे सगळं कुटुंब गायनाचं इतकं एकत्र आणलेलं आहे. खरं त्याला हे काम करायची गरज नव्हती. 3 पतसंस्था आहेत, 3 शाळा आहेत, खूप कामं त्यांच्याकडे. हे सगळं करूनही तुम्हाला लोकांनी एकत्र आणण्याचं ठिकाण आहे. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे इतर कार्यक्रम शक्यतो जात नाही. म्हणजे भाषणं असतात, चर्चा असतात, पर्यटन तिथं बहुतेक थोड्याफार कोपरग्राम आलेला जातातच. इथं मात्र एक क्षेत्र असं आहे की मनाला प्रत्येक ओढ आणि प्रत्येक संदर्भ आनंद देत असते. विशेषतः मी मोठमोठे कवी आहेत त्यांची काव्य वाचन ऐकलेलं आहे. म्हणजे बाबा बोरकरांच्या पासून देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे सावळे की गोरडे त्या मुलं नाही फारसे या गीताचा उगम प्रत्यक्ष बोरकरांच्या तोंडून आम्ही ऐकलेला आहे. विशेषतः 1961 साली महाबळेश्वराने साहित्य संमेलन झालं. ते साहित्य संमेलन दर्शनात्मक उद्घाटन होते. त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल या माणसाचं वय किती आहे. आणि बाबा बोरकर प्रमुख होते, सगळी साहित्यिक मंडळ होती. त्यामुळं मला ह्या क्षेत्राचा आनंद आहे. विशेषतः गायन ऐकलेल्या हॉलमध्ये सारखं मी यातल्या प्रत्येकाचा चेहरा मला वैसावण्यासाठी तुम्ही तर काय आता बसली नसा केव्हा तो आवाज ऐकायला मिळतो मला आनंद होतो. चिटणीस साहेबांचा खास मी कौतुक करणार. या माणसामध्ये काय शुद्ध आहे काही कळत नाही. म्हणजे सगळ्यांना एकत्र करून लहान मुलांच्या पासून छोट्या छोट्या साहित्यिकांच्या पासून राजकारणी माणसांच्या पासून सगळ्यांना बरोबर घ्यायचं हे साधारण त्यांनी एक वेगळंच कुटुंब चांगलं निर्माण केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं आपण एकत्र येत असतो. तेव्हा आज वर्षपौर्णिमेच्या निमित्तानं मराठी गाडी छान गायली जात आहे. इंग्लिशमध्ये एका साहित्यिकाने फार चांगलं म्हणले इफ म्युझिक बी द फूड ऑफ लव्ह प्ले ऑन. इतके सुंदर वाक्य लिहिले. शेक्सपियरने म्हटले, वर्ड्सवर्थने म्हटलेलं आहे. त्या या साहित्याच्या सहवासात आम्ही राहणार आहोत. त्यातले तुम्ही सगळेजण गायक आहात, सुंदर सुंदर गाणी गायणार. शेवटे आमच्या तर विद्यार्थी जवळजवळ साताऱ्याला एक मोठं माणिक मिळाले. खूप चांगलं काम तो करतो, सेवावृत्तीने काम करतो. सगळे सगळ्यांचे कौतुक करतात. त्याचं कौतुक कार्यक्रमामध्ये शाहू कलामध्ये सगळे कार्यक्रम तुझ्याशिवाय पान आलत नाही. पान आलं तुम्ही चांगल्या अर्थाने म्हणतो. आणि गायिका सुद्धा आधी त्यांनी सुरुवातच केली छान गायला त्या मराठीच्या सुद्धा बोलवले. मला तुम्हाला सगळ्यांना मला शुभेच्छा देतो. चिटणीस साहेब असंच तुम्ही काम करत राहा. आणि आता 81 वर्षाच्या माणसाला किती आनंद तुम्ही देणार. बाकी आनंद मिळणं बाजूला आहे पण हा आनंद साहित्याचा, संगीताचा, वाद्यांचा फार फार मोठं तुम्ही काम करतात. त्यामुळे व्यक्तिगत मराठीचं संघटना तुम्हाला धन्यवाद देतो. असंच काम करत राहा आणि सातारकरांची अशा अर्थानं सेवा करत राहा. धन्यवाद. जय हिंद.